हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया तर आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे तो वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे कंडेसेंड, CONDESCEND. कंडेसेंडचं मीनिंग काय आहे तर डू समथिंग इन सच अ वे ॲज टू एम्फसाइज दॅट वन क्लिअरली रिगार्ड्स इट ॲज बिलो वन्स डिग्निटी ऑर लेवल ऑफ इम्पॉर्टन्स. म्हणजेच काय तर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे, याला काय म्हटलं जातं, कंडेसेंड असं म्हटलं जातं, किंवा धिक्कारणे सुद्धा, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, कंडेसेंड. सो कंडेसेंडचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे किंवा खालच्या पातळीवर येणे किंवा धिक्कारणे म्हणजे होतं कंडेसेंड. सो सिनोनिम्स काय आहेत कंडेसेंडचे, वाउचसेफ, डिसेंड, बिलिटिल, डिस्डेन आणि ह्युमिलिएट. परत एकदा बघूया आपण त्याचे सिनोनिम्स काय आहेत कंडेसेंडचे, वाउचसेफ, डिसेंड, बिलिटिल, डिस्डेन आणि ह्युमिलिएट. आणि अँटोनिम्स काय आहेत तर एलिव्हेट, इम्प्रूव्ह आणि प्रमोट. ओके, सो अँटोनिम्स काय आहेत कंडेसेंडचे, एलिव्हेट, इम्प्रूव्ह आणि प्रमोट. कंडेसेंड म्हणजे काय होतं तर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे, खालच्या पातळीवर येणे किंवा धिक्कारणे. नेक्स्ट वर्ड बघूया टँटमाउंट, TANTAMOUNT. टँटमाउंटचं काय मिनिंग आहे तर इक्विव्हॅलेंट इन मिनिंग ऑर इफेक्ट. म्हणजेच काय तर जवळजवळ एक तर सारखे किंवा समान असणे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, टँटमाउंट असा इंग्लिशमध्ये वर्ड आहे त्याला. ओके, सो सिनोनिम्स बघूया आता. एकदा आपण मराठीचं मिनिंग बघून घेऊया की टँटमाउंट म्हणजे काय होतं. सो टँटमाउंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये, जवळजवळ सारखेच किंवा समान. नेक्स्ट सिनोनिम काय आहेत टँटमाउंटचे तर ते आहेत कमेन्सुरेट, डुप्लिकेट, इक्वल आणि इक्विव्हॅलेंट. आणि अँटोनिम्स आहेत डिफरंट, अनइक्वल आणि डिफरिंग. परत एकदा बघूया सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. टँटमाउंटचे काय आहेत तर सिनोनिम्स आहेत कमेन्सुरेट, डुप्लिकेट, इक्वल आणि इक्विव्हॅलेंट. आणि अँटोनिम्स आहेत डिफरंट, अनइक्वल आणि डिफरिंग. नेक्स्ट वर्ड काय आहे तर नेक्स्ट वर्ड आहे वरिसम. तर वरिसमचं मीनिंग आहे, डेफिनेशन आहे कॉझिंग एन्झायटी ऑर कन्सर्न. म्हणजेच काय तर चिंताजनक, चिंता वाटणे किंवा त्रासदायक असणे. तर वरिसम म्हणजे काय होतं मराठीमध्ये, चिंताजनक किंवा त्रासदायक. सिनोनिम्स आहेत वरिसमचे वरिंग, डॉन्टिंग, अलार्मिंग आणि पर्टर्बिंग. काय आहेत परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स वरिसमचे, वरिंग, डॉन्टिंग, अलार्मिंग आणि पर्टर्बिंग. आणि अँटोनिम्स आहेत रिअश्युरिंग, एनकरेजिंग आणि चिअरिंग. ओके, सो वरिसम म्हणजे काय होतं मराठीमध्ये, त्याचं मिनिंग आहे चिंताजनक किंवा त्रासदायक, म्हणजेच कॉझिंग एन्झायटी ऑर कन्सर्न. सिनोनिम्स आहेत वरिंग, डॉन्टिंग, अलार्मिंग आणि पर्टर्बिंग. आणि अँटोनिम्स आहेत रिअश्युरिंग, एनकरेजिंग आणि चिअरिंग. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फेशियस, FACETIOUS, फेशियस. सो फेशियसचं मिनिंग आहे अ फॉल्स, ॲब्सर्ड ऑर डिस्टॉर्टेड रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग. म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर दिखाऊ किंवा एखाद्या गोष्टीचे खोटे, हास्यास्पद किंवा विकृत प्रतिनिधित्व म्हणजे काय होतं तर फेशियस. तर फेशियस म्हणजे काय होतं मिनिंग अ फॉल्स, ॲब्सर्ड ऑर डिसऑर्टेड रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग. म्हणजेच काय तर दिखाऊ किंवा एखाद्या गोष्टीचे खोटे, हास्यास्पद किंवा विकृत प्रतिनिधित्व. त्याचे सिनोनिम्स आहेत इनव्हॅलिड ट्रायल,
इनजस्टिस, मॉकरी, कार्किकेचर आणि पॅरडी आणि शॅम. ओके, परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स. इनव्हॅलिड ट्रायल, इनजस्टिस, मॉकरी, कार्किकेचर, पॅरडी आणि शेम. अँटोनिम्स काय आहेत तर ट्रूथ, ऑनेस्टी, रियालिटी, फ्लॅटर आणि प्रेज. फेशियस म्हणजे काय होतं तर अ फॉल्स, ॲब्सर्ड ऑर डिसऑर्टेड रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग, म्हणजेच दिखाऊ, एखाद्या गोष्टीचे खोटे, हास्यास्पद किंवा विकृत प्रतिनिधित्व. आणि सिनोनिम्स आहेत इनव्हॅलिड ट्रायल, इनजस्टिस, मॉकरी, कार्किकेचर, पॅरडी आणि शॅम. आणि अँटोनिम्स आहेत ट्रूथ, ऑनेस्टी, रियालिटी, फ्लॅटर आणि प्रेज. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे कॅकल. सो कॅकल म्हणजे काय होतं द साऊंड ऑफ गीज. गीज म्हणजे काय आहे तर हंस किंवा हंसांच्या प्रजातीमधले प्रकारामधले जे असतात त्यांना म्हटलं जातं गीज. ओके, गीज किंवा गूज. तो तर त्यांचा जो साऊंड असतो त्याला काय म्हटलं जातं कॅकल असं म्हटलं जातं. तर गीज कॅकल म्हणजे काय होतं हंसांचा आवाज म्हणजेच कॅकल. नेक्स्ट वर्ड आहे टीटोटेलर. TEETOTALER. टीटोटेलर म्हणजे काय आहे तर वन हू डज नॉट टेक एनी अल्कोहोलिक ड्रिंक, म्हणजे जो मद्यपान करत नाही. ओके, कोणतंच मद्यपान करत नाही, कोणतेच अल्कोहोल ड्रिंक पित नाही, त्याला काय म्हटलं जातं त्या व्यक्तीला टीटोटेलर असं म्हटलं जातं. सो म्हणजे काय होतं मराठीमध्ये पूर्णपणे मद्यपान न करणारी व्यक्ती किंवा मद्यत्यागी किंवा जो कोणताच अल्कोहोलिक ड्रिंक पित नाही त्याला काय म्हटलं जातं ड्रिंक करत नाही त्याला टीटोटेलर असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये. नेक्स्ट वर्ड आहे मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला बघायचा आहे. तो फर्स्ट वर्ड आहे फ्लेक्झोग्राफी. सो ऑप्शन डी करेक्ट स्पेलिंग आहे फ्लेक्झोग्राफीची FLEXOGRAPHY. आणि फ्लेक्झोग्राफी म्हणजे काय होतं तर एक प्रिंटिंगची मेथड आहे फ्लेक्झोग्राफी म्हणजे. फक्त आपण याचं स्पेलिंग बघून घेऊया काय आहे तर स्पेलिंग काय आहे करेक्ट FLEXOGRAPHY. ही एक प्रिंटिंग मेथड आहे. नेक्स्ट इन्शुरन्स. इन्शुरन्सची करेक्ट स्पेलिंग आहे INSURANCE. इन्शुरन्स म्हणजे काय होतं सगळ्यांनाच माहिती आहे विमा. सो इन्शुरन्स म्हणजे मराठीमध्ये होतो विमा किंवा कोणी विमा म्हणतं, हिंदीमध्ये विमा म्हणतं. तर इन्शुरन्सची स्पेलिंग काय आहे करेक्ट INSURANCE. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कीप अ स्टीफ अपर लिप. याचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये रिफर टू अ पर्सन हू डझंट शो ऑफ हिज इमोशन्स. म्हणजे जो ज्याचे असा व्यक्ती जो काय करतो अशा पर्सनला हे केलेलं आहे रेफर केलेला आहे की जो काय करतो स्वतःची इमोशन शो ऑफ करत नाही, त्याला म्हटलं जातं कीप अ स्टीफ अपर लिप. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये तर संकटाच्या काळात किंवा दुःखाच्या प्रसंगी धीर धरणे आणि भावना न दाखवणे किंवा भावना व्यक्त न करणे असा होतो. ओके, सो अशा पर्सनला रिफर केलेला आहे इथे की जो संकटाच्या काळात किंवा दुःखाच्या प्रसंगी धीर धरतो आणि भावना दाखवत नाही, त्याला म्हटलं जातं कीप अ स्टिफ अपर लिप. नेक्स्ट आहे हॅव युअर हार्ट इन द राईट प्लेस. सो याचं मिनिंग काय आहे रिफर टू अ पर्सन विथ गुड इंटेन्शन्स इवन दो द रिझल्ट आर नॉट दॅट इम्प्रेसिव्ह. तर अशा पर्सनला इथे रेफर केलेलं आहे की रिझल्ट जरी पण काही प्रभावी नसले तरी पण त्याचे जे इंटेन्शन्स आहे ते चांगले असतात, त्याला काय म्हटलं जातं हॅव युअर हार्ट इन द राईट प्लेस. सो मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो परिणाम तितके प्रभावी नसले तरीही चांगल्या हेतू असलेल्या
व्यक्तीचा संदर्भ देते. ओके, सो हॅव युअर हार्ट इन द राईट प्लेस हा कशाचा कोणत्या व्यक्तीचा संदर्भ देते, तर अशा व्यक्तीचा संदर्भ देते जे काय आहे परिणाम तितके प्रभावी नसले तरीही चांगला हेतू असतो ज्या व्यक्तीचा, त्याला काय म्हटलं जातं, हॅव युअर हार्ट इन द राईट प्लेस. ओके, सो हे आहेत आजचे इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही वाचून घ्या. जसं की आज मिसस्पेल्ड वर्ड फार इझी होते आणि फ्लेक्झिओग्राफी परत एकदा तुम्ही वाचून घ्या. आणि ही एक प्रिंटिंगची मेथड आहे, त्याची स्पेलिंग परत एकदा वाचून घ्या. इन्शुरन्स म्हणजे होते विमा, सगळ्यांनाच माहिती आहे. सेंटेन्सेस तयार करत चला, मिनिंग्स परत एकदा वाचा, मराठीमधले वाचा आणि सेंटेन्सेस सुद्धा आपल्या मनाने तयार करत चला. आता हे मी सेंटेन्स तुम्हाला सांगितले नाही. आज हे जे सेंटेन्सेस आहे याचे तुम्ही मिनिंग स्वतः शोधा आणि सांगा की तुम्हाला कसं समजलं आहे, की त्या सेंटेन्सचा अर्थ काय होतो. जर तुम्हाला या सेंटेन्सचा अर्थ नाही समजला असेल तर जसं पण सांगा, मी तुम्हाला परत एकदा या व्हिडिओ थ्रू सांगून देईल की त्या सेंटेन्सचा अर्थ काय आहे म्हणून. कमेंट्स करा जर तुम्हाला नाही समजला असेल तर सेंटेन्सेसचा अर्थ. ओके, सो स्वतःच्या मनाने सुद्धा तयार करत चला सेंटेन्सेस, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता वर्ड कुठे फिक्स करता येईल, कोणत्या सेंटेन्समध्ये तो फिट होऊ शकतो. आणि सिनोनिम्स अँटोनिम्स सुद्धा परत एकदा वाचून घ्या. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.